नमस्कार, मी शांभवी थिटे आणि MH48 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर दरवेळेला अनय दादा सगळ्यांची मुलाखत घेतो. पण आत्ताच तो उझबेकिस्तानला जाऊन आल्यामुळे आणि हा संपूर्ण प्रदेश माझ्या पी-एच-डी अभ्यासाचा भाग असल्याने मी त्याला म्हटलं, की मला तुझी मुलाखत घ्यायची आहे. जेणेकरून उझबेकिस्तान आणि मध्य आशिया हा लोकांपर्यंत पोहोचायला हवा. मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मध्य आशियाचा अभ्यास करते आणि त्यामुळे आजची मुलाखत खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आपल्या सोबत आज अनयदादा सोबत अजून एक महत्वाचा गेस्ट आहे. ती म्हणजे विनिता वहिनी. जी त्याची ट्रॅव्हल पार्टनर आहे आणि एकंदरीतच सगळ्या पद्धतीने दादाची पार्टनर आहे. आणि त्यामुळे आपण आज आता मुलाखतीला सुरुवात करूया. आधी अनय दादाला प्रश्न विचारण्याआधी मला विनिता वहिनीला विचारायचंय, की तुझा एक्सपिरियन्स कसा होता उझबेकिस्तानबद्दल? म्हणजे तू काय विचार करून त्या देशामध्ये गेली होतीस आणि त्याच्यानंतर उझबेकिस्तान बघितल्यावरती तुला काय वाटलं? सगळ्यात पहिले नमस्कार. माझा पहिलाच अनुभव आहे ह्या चॅनलवरचा. मी आत्तापर्यंत तुम्हाला कुकरच्या शिट्ट्यांच्या माध्यमातून भेटत होते. पण आता आज मी म्हटलं जरा प्रत्यक्ष सगळ्यांशी संवाद साधूया आणि सगळ्यांना माझा अनुभव शेअर करूया सगळ्यांबरोबर, म्हणून मी इकडे आले. ॲक्चुअली पहिल्यांदा सगळ्यात आधी अनयनी हे जास्त त्याचा फोर्स होता, की आपण जाऊन येऊया. कारण त्याला त्या भागाबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि एकंदरीतच हिस्ट्रीबद्दल त्याला खूप इंटरेस्ट आहे. तर आम्ही जायच्या अगोदर उझबेकिस्तानबद्दलचे YouTubeवर खूप व्हिडिओज बघितले आणि त्याच्यावरनं एक अंदाज बांधता येत होता, की चांगलं आहे म्हणजे खूपच छान-छान मोठे-मोठे मशिदींचे स्ट्रक्चर्स, मदरसे एकंदरीतच सगळं चांगलं वाटत होतं. पण एका मुस्लिम देशात जातोय, आपल्या इथे जी मुस्लिम वस्ती असते, मशिदींच्या आजूबाजूला म्हणजे जे काही असतं त्याच्यावरनं एक दडपण होतं, की कसा अनुभव असेल? काय होईल? त्याच्या ह्यानी मी त्या तयारीने गेले होते, की माझं म्हणजे एक मुस्लिम देशामध्ये आपण जातोय, तर कसं असू शकेल? पण माझं खरं सांगू का, माझं मत 360 अंशात बदललं. म्हणजे मी विसरूनच गेले, की आपण एक मुस्लिम देशात आहोत. इतकी छान परिस्थिती म्हणजे इतकं छान वातावरण आहे तिथे. तर खूपच चांगला अनुभव होता माझ्यासाठी हा. अ, तर आणखीन काही असेल तर अनय आणखीन पुढे सांगेलच. पण माझ्यासाठी हो. म्हणजे खूपच छान होतं. हो, तू म्हणजे एक टुरिस्ट म्हणून तू तिथे गेली होतीस आणि मला असं वाटतं दादा नक्कीच तिथे अभ्यासक म्हणून गेला होता. कारण त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधांमधला त्याची आवड ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे दादा तुला असं का वाटतं, की म्हणजे इतर मुस्लिम पेक्षा उझबेकिस्तान वेगळा का वाटला तुला? नाही असा इतर देशांपेक्षा वेगळा वगैरे नाही वाटला. खरं सांगायचं तर डायरेक्ट फ्लाइट मुंबईवरनं होतं. ते एक हं. प्रमुख कारण होतं. आणि मी 2011 साली म्हणजे इजिप्तमधले राज्यक्रांतीनंतर त्याला 1 वर्ष होत असताना मी इजिप्तला गेलेलो आहे. इस्रायलला काही वेळा गेलेलो आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही लडाखला गेलो आणि त्यामुळे ती जी सीनरी असते म्हणजे थोडंसं ज्याला एक थंड प्रदेशातलं वाळवंट, त्याचं मला खूप एक अट्रॅक्शन आहे. खूप त्याच्याबद्दल एक आवड आहे. आणि हा जो सगळा भाग होता आणि खास करून आपण जेव्हा बोलायचो शांभवी आणि मला हे कळायचं नाही, की जे-एन-यूमध्ये हे सेंट्रल एशियन स्टडीज वगैरे डिपार्टमेंट आहे कशाला मुळातच. म्हणजे या हं. देशांची ना धड आपला भरपूर व्यापार आहे, ना तिथे आपल्या सीमा जोडलेल्या आहेत, ना केवळ इतिहास आहे. म्हणजे मला असं वाटत होतं, की हा सगळा मुघलांचा इतिहास आणि आपल्या देशात या सातत्याने एका डाव्या इकोसिस्टमकडनं एक सांगायचा प्रयत्न केला जातो, की आपले पूर्वज मुघल होते. आपले पूर्वज हे हं. सगळे बाबर, अकबर, हुमायून, औरंगजेब हे सगळे भारतीय होते आणि हे दाखवण्याच्या अट्टहासामुळे एक युरेशियन स्टडीज किंवा सेंट्रल एशियन स्टडीज किंवा या सगळ्या लोकांचं सोव्हिएट रशियाशी किंवा कम्युनिझमशी असलेलं नातं, त्यामुळे कदाचित आपल्याकडे जेवढ्या पद्धतीत पश्चिम आशिया शिकवायला हवा किंवा अन्य देश शिकवायला हवे, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व या सेंट्रल एशियन स्टडीजला दिलं गेलं असावं. पण माझंही मत मी जेव्हा उझबेकिस्तानला गेलो, खरं सांगायचं तर 4 तासाचं डायरेक्ट फ्लाइट आहे. हं. बऱ्यापैकी स्वस्त आहे. म्हणजे हीच जर ट्रिप दुसऱ्या कुठल्या युरोपीय देशात करायची झाली, तर याच्या दुप्पट खर्च झाला असता.
हेही कारणं खरंय. होतील. म्हणजे आपण बजेटचा विचार तर करतोच. पण मला हो. एक अशा वाळवंटी देशात आणि ज्याला इतिहास आहे, ज्याला संस्कृती आहे, ज्याला आणि आणि उझबेकिस्तान जर भारताचा इतिहास बघितला तर खऱ्या अर्थाने अगदी अलेक्झांडरपासनं ते भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना तिथे होणं, ते लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू होणं, या सगळ्या गोष्टी भारताशी खरंय. निगडीत तिथे झाल्यामुळे तो एक उत्सुकता होती आणि जेव्हा व्हिडिओ बघितले YouTubeवर तेव्हा ठरवलं, की आपण जायला पाहिजे. खरंय, खरंय. पण मला एकंदरीत असं वाटतं, की आपण जिओग्राफिकली कनेक्टेड नसलो तरी हिस्टॉरिकली भारतावरती जी काही आक्रमणं झाली, ती सगळी ह्याच भागातून झाली. आणि आता पाकिस्तान वेगळा वेगळा झाल्यामुळे आपली जिओग्राफिकल प्रॉक्सिमिटी त्या देशांसोबत नाहीये. पण लवकरच आपले अमित शहा म्हणालेत, की ह्या टर्ममध्ये आपण पी-ओ-केचा काहीतरी निकाल लावूच. त्यामुळे मग ती जिओग्राफिकल प्रॉक्सिमिटी आपल्याला मिळू शकते. कारण वाखान कॉरिडॉर आहे अफगाणिस्तानातला मधला आणि मग लगेच ताजिकिस्तानची सीमा लागते. तर तेव्हा त्यानंतर मला असं वाटतं, की भारताला बराच फायदा होईल मध्य आशियासोबत. कारण ह्या देशामध्ये भरपूर तेल आहे, भरपूर गॅस आहे. आणि भारताला जर ती गरज पुरवायची असेल, तर पाईपलाईन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला जास्त सोप्या पद्धतीने राबवता येतील. बरं मला विनिता वहिनी मला तुला विचारायचंय, की म्हणजे उझबेकिस्तानात बऱ्याच खाण्याला म्हणजे फूड ह्याच्याशी अंधश्रद्धा निगडीत खूप आहेत. जसं की उझबेकिस्तानात एक गुड लक ब्रेड म्हणून पण मिळतो. म्हणजे तो ब्रेड असतो आपण कसं बाहेर जाताना आधी दही, साखर खातो आणि मग बाहेर पडतो. तसं तिथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता तो गुड लक ब्रेड जो असतो त्याला आय थिंक लेपोशेंका ब्रेड असं म्हणतात. आणि तो ब्रेड आपण असा उलटा नाही ठेवू शकत. तो गोल आकाराचाच असतो, बर्गरचा बन असतो तसा. पण तो टेबलावरती आपण उलटा नाही ठेवायचा. तो सरळच खायचा. त्याच्यानंतर उझबेकिस्तानात किटलीला फार महत्व आहे, चहाच्या किटलीला. की असं म्हणतात की तिथे तुम्ही चहा डायरेक्ट पातेल्यातून गरम-गरम उकळता कपात नाही ओतायचा. तो आधी किटलीत ओतायचा आणि मग कपात ओतायचा. तर असे काही अनुभव तुम्हाला आले का? किंवा एकंदरीत खाण्याबद्दलचे काय किस्से तू सांगू शकतेस आम्हाला? खाण्याबद्दलचे म्हणजे आम्ही खरं तर तयारीनेच गेलो होतो, की आपल्याला सॅलड आणि फ्रुट्स खायचे आहेत. म्हणजे बाकी पद खाता येईल तर शुद्ध शाकाहारी असल्यामुळे बाकी काही खायचं हो. नाही. तर मग काय हं. खायचं? तर सुरुवातीला आम्हाला म्हणजे थोडंसं अडचणीचं गेलं, पण नाही असं नाही. आम्ही काय करायचो मग फ्राईज खायचो, पोटॅटो फ्राईज किंवा मग ब्रेड बरोबर. तर त्यांना आम्ही मेसेज लिहिलेला म्हणजे, की आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत. आम्ही मासे किंवा असं तिथे तत्सम ह्याच्यामध्ये मांसाहारामध्ये येतं. त्या गोष्टी आम्ही हं, खात नाही. तर आम्ही तो हं, मेसेज त्यांना दाखवायचो उझबेकमध्ये ट्रान्सलेट करून आणि मग ते त्यांना हं, कळायचं. पण मग तरीसुद्धा त्यांना 4-4 वेळा विचारून घ्यायला लागायचं, की नक्की नाहीये ना त्याच्यामध्ये? मग ते म्हणजे ताश्कंदमध्ये तर ब्रेडमध्ये अंड घालत नाही हे त्यांनी म्हणजे माहितीच होतं ते. पण बाकी ठिकाणी पण आम्हाला ते तसं चौकशी करून नीट विचारून खायला लागलं. पण ब्रेड हा सगळीकडे कॉमन होता आणि हं. खूप छान-छान फळं म्हणजे चवीला पण आणि अशी दिसायला पण इतकी छान दिसायची, की फळं खूप छान होती. सलाड्स होती ती बरोबर. फ्रेश आणि ज्युसी म्हणजे ते जे ज्युसी असतं ते जाणवायचं. तर खूप हं. म्हणजे तसा नंतर काही प्रॉब्लेम आला नाही. तसं आम्हाला पण सवय झाली म्हणायला हरकत नाही, की आम्ही सलाड्स, फ्रुट्स किंवा मग ब्रेड किंवा पिझ्झा. पिझ्झा सगळीकडे मिळाला. कुठे असं काही खूप अडचण आली असं झालं नाही. बेसिक आपला जो हं, चीज किंवा मार्गारिटा पिझ्झा असे प्रकार अगदी आरामात मिळाले आम्हाला. फक्त आम्हाला बरोबर. त्यांच्या मध्ये किंवा रशियनमध्ये मेसेज ट्रान्सलेट सांगावं. संवाद साधायला लागला. पण ते हं. ठीक आहे. तेवढं त्यांना आणि थोडेसे तुटके म्हणजे असे शब्द इंग्लिश त्यांना कळतात आणि मग त्याच्यातनं ते हातवारे करून पण संवाद साधायचे. पण काही बरोबर. खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप नाही आला आणि अनय सांगेलच आणखीन पुढे त्याचा अनुभव. हा माझा तरी अनुभव, की म्हणजे मला तरी काही असं एवढं नाही वाटलं अडचणीचं. मी जो दादा व्हिडिओ तुला केलाय काय ना, वाटतं? त्याच्यात बऱ्याच जणांनी विचारलं, की जेवणाचं काय? आणि त्याचं हं. कसं उत्तर द्यावं हा मी विचार करत होतो. कारण आपल्याकडे शाकाहारी लोकांचे ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे शाकाहारी असतात. एक अंड हो, खाणारे खरंय. शाकाहारी असतात. एक अंड न खाणारे पण केकमध्ये किंवा ब्रेडमध्ये अंड चालणारे असे शाकाहारी असतात. एक हं. केक आणि ब्रेड कशातही अंड न चालणारे ही शाकाहारी असतात. म्हणजे
हं. आणि आणखीन एक एकदम कट्टर शाकाहारी असतात त्यांचं तर म्हणजे व्हेज, नॉन-व्हेज किचन वेगळं पाहिजे आणि असं सगळं पाहिजे की त्याच्यामध्ये ते जे जिलेटिन आणि हे सगळं वापरतात तेही नाही वापरलं पाहिजे. आणि त्यामुळे नेमकं कोणाला उत्तर देऊ हे कळत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की उझबेकिस्तान हा हेवीली नॉन व्हेजिटेरियन देश आहे. म्हणजे बरोबर. आपल्याकडे जे समिष खातात, मांसाहारी पदार्थ खातात ते आठवड्यातनं 2दा 3दा असे खातात. तिथे सकाळपासून रात्रीपर्यंत केवळ मांसाहारच करतात आणि तुम्ही जेव्हा बाहेर पडता आणि तेव्हा तुम्हाला ही जी सगळी दृश्य दिसतात बाजारामध्ये सगळी हं, म्हणजे सॉसेजेस मोठी-मोठी, घोड्याचं मांस खातात, बीफ खातात आणि ते सगळं तुम्हाला बाजारात दिसतं किंवा हं, हॉटेलात ते बघून तुम्हाला असं वाटतं, की अरे आपल्याला काही मिळेल का नाही? हं, दुसरा सगळ्यात मोठा जी समस्या आहे ज्याच्याबद्दल विनिता बोललीच आता, की आम्ही डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेलो, की इथे काहीतरी 100% मिळेल आणि डिपार्टमेंटल स्टोअर रात्री उशिरापर्यंत उघडी असतात. पण तिथल्या सगळ्या पॅकेट्सवर रशियन आणि उझबेकमध्ये सगळं लिहिलेलं आणि त्यामुळे हे बरोबर. कळणार कसं, की याच्या आतमध्ये काय आहे आणि तिथे तर कशात काय घालतील याचा पत्ता नाही आणि मग त्यामुळे तो जो एक मोठा शॉक होता, की आता पुढचे 8 दिवस आपल्याला फक्त फळभाज्याच खायची आहेत, कच्चं. हं, असं ते हं, डोक्यात आलं. पण 2 दिवस झाल्यावर माझ्या लक्षात आलं, की हे जे Google लेन्स म्हणून एक ॲप आणि Google ट्रान्सलेट म्हणून ॲप आहे. त्याचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला, तर तुम्ही हं, तिथल्या खाण्याच्या पदार्थांचा फोटो काढला, तर त्याचे इन्ग्रीडियंट्स ते ट्रान्सलेट करतात. पण जसं विनिता म्हणाली, की बुखारामध्ये पावात अंडी घालतात सगळीकडे. ते आम्ही डोळ्यासमोर पाहिलं आणि लिहिलेलं होतं. पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही पाव खाऊ शकता आणि त्यांना ती ट्रान्सलेट केलेलं दाखवलं किंवा असं केलं, की तुम्हाला बऱ्यापैकी सलाड्स आणि भात असेल किंवा अशा गोष्टी मिळू शकतात. एक गोष्ट आहे थोडेसे हाल होतात म्हणजे काही त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही अनेक गोष्टी बघायला जाता म्हणजे मला मला असं वाटतं फ्रान्समध्ये एवढेच हाल झाले होते आमचे. अर्थात बरोबर. चांगली गोष्ट आहे, की खिवाचा अपवाद वगळता सगळीकडे भारतीय रेस्टॉरंट आहेत. म्हणजे तो मुद्दा हं, अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ज्यांना शाकाहारी खायचंय आणि भारतीय पदार्थ खायचे त्यांना तिथे शाकाहारी जेवणाची सोय भारतीय रेस्टॉरंटमध्ये मिळू शकते. आणि जे एक Yandex म्हणून ॲप त्यांनी जे काढलेलं आहे, जे आपलं Uber आणि Ola सारखं आहे आणि Ola, Uberपेक्षा ते खूप चांगलं ॲप आहे. त्याच्यावर आता हं. Yandex किट्स म्हणूनही त्यांचं ॲप आहे आणि त्यामुळे त्याचा वापर आम्ही केला नाही कारण आम्ही प्रत्यक्ष जाण्यावर भर दिला. पण समजा तुम्ही हॉटेलमध्ये असाल, तर तुम्ही तिथल्या भारतीय रेस्टॉरंटमधनं पण तुमच्या हॉटेलवर गोष्टी मागवू शकता. तो पर्याय आहे तुम्हाला आणि त्यामुळे जे शाकाहारी लोकं आहेत, ज्यांना असं वाटतं, की केवळ आहारामुळे मला जाणं शक्य होणार नाही. त्यांनी हे धाडस करावं, असं मी त्यांना सुचवीन. मी स्वतः ते केलं. 1-2दा वाटलं, की आपण चूक केली, पण नंतर सगळं व्यवस्थित झालं. आणि फिरताना भाषेचा काय परिणाम म्हणजे भाषेचा किती प्रभाव आहे? अजूनही तिथे रशियन बोलली जाते, जेवढी आधी बोलली जायची, की म्हणजे कन्व्हर्सेशनसाठी काय मीडियम असतं भाषेचं? या प्रश्नाचं थोडंसं मी काय म्हणतात फिलॉसॉफिकल उत्तर देतो, कारण ते महत्वाचं आहे. हं, म्हणजे हं, मला उझबेकिस्तानला गेल्यावर एक गोष्ट जाणवली, की व्लादिमीर पुतिनला काय हवंय? म्हणजे मला हे कळत नव्हतं युक्रेनच्या युद्धात नेमकं कशासाठी चालू आहे? कारण त्यांना जर कम्युनिझम नकोय, मग नेमकं हं, त्यांना काय हवंय? आणि जेव्हा तुम्ही या भागात जाता आणि या भागावर रशियनचा असलेला प्रभाव दिसतो. म्हणजे एकाकडे जसं ब्रिटिशांना वाटतं, की आपण भारतीय लोकांना सुसंस्कृत केलंय. ते सगळे असे हं, गरीब होते, खेडूत होते, त्यांना आपण सुधरवलंय असं जसं ब्रिटिशांना वाटतं, तसं रशियन लोकांना हे वाटणं स्वाभाविक आहे, की या लोकांना आपण माणसाळवलंय. आपण त्यांना हे योग्य म्हणजे असा समज करणं योग्य नाहीये. पण त्यांचा जो सांस्कृतिक प्रभाव आहे, जसं हं, आपल्याकडे इंग्रजी माध्यम, मराठी माध्यमाच्या शाळा असतात, तसं उझबेकिस्तानमध्ये मला असं वाटतं, की 2 वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. म्हणजे एक रशियन माध्यमात शिकणारी एक पिढी आहे आणि एक उझबेक माध्यमात शिकणारी पिढी आहे. जी रशियन माध्यमात शिकणारी पिढी आहे, ती चांगल्यापैकी अगदी रशियन वाचू, बोलू शकते उझबेक माध्यम आणि ती त्या समाजातले जो एक व्हाईट कॉलर जॉब्स आहेत, ते सगळे हं, ही रशियन समजणारी पिढी करते. हं, आणि उझबेक समजणारी पिढी मुख्यतः कष्टाची कामं आणि आणि त्यामुळे या लोकांशी बोलताना खास करून टॅक्सी ड्रायव्हर्स, हॉटेलमधले वेटर यांच्याशी बोलताना भाषेची समस्या अधिक जाणवते. शहरात वावरताना लोकं त्यांना तो Google ट्रान्सलेट करून दाखवलं. म्हणजे हल्ली Googleमध्ये काय होतं तुम्ही बोललात, तरी त्याचं शब्दात रूपांतर होतं आणि ते रशियनमध्ये ते समजू शकतात. पण एक गोष्ट मला प्रचंड जाणवली, जशी आपल्याकडे इंग्रजीची जबरदस्त क्रेझ आहे, तशी हं, आता उझबेकिस्तानमध्ये जी तरुण पिढी आहे, तिथे आता इंग्रजीचा जबरदस्त एक क्रेझ जाणवली. सगळीकडे ती
ILET ते सगळे एक्झाम्स असतात, परीक्षा असतात, त्या देऊन इंग्रजी उत्तीर्ण होऊन कोरियन युनिव्हर्सिटीमध्ये जाणं. कोरियन युनिव्हर्सिटी तिथे खूप आहेत आणि त्यामुळे असाच जर हे चालू राहिलं, तर मला असं वाटतं पुढच्या 10 वर्षात एक इंग्रजी बोलणारी पिढी तिथे कामापुरतं तोडकं-मोडकं आणि तरुण पिढीतले बरेच जण तुम्हाला इंग्रजी बोलू शकता आणि खास करून जेव्हा तुम्ही प्रवासात असता, रस्त्यात तुम्हाला टॅक्सी बुक केलेली असते पण येत नाही किंवा मेट्रो स्टेशनमध्ये जाऊन कुठलं स्टेशन उतरायचं, हे या गोष्टीत तुम्हाला कोणाची तरी मदत लागते. तिकडे तुम्ही 16 ते 20 वर्षाच्या तरुण मुलांना जर भाषेत विचारलं इंग्रजीमध्ये, तर त्यांना बऱ्यापैकी इंग्रजी समजतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची असं माझं मत आहे, की तिथे जाऊन तिथल्या लोकांशी जेवढं जास्तीत जास्त बोलता येईल. कारण आपल्या भारतीयांचा स्वभाव असतो, की आपण आपापल्यात रममाण होतो. कुठल्याही देशात खरंय. गेलो तरी. तर तो हो, थोडासा हो. एक भाग सोडून आपण त्यांच्याशी कशाप्रकारे बोलू, त्यांच्याशी संवाद कसा साधू, कारण त्यांना ते खूप आवडतं. कोणतरी हं. आपल्याला विचारतं इंग्रजीमध्ये, त्यांना वाटतं, की एक फॉरेनर येऊन म्हणजे पूर्वी 10-15 वर्षापूर्वी जशी आपल्याकडे परिस्थिती असायची, की कोणी गोरा माणूस आला आणि त्याने आपल्याला विचारलं किंवा आपल्या समोर त्यांनी कुठलंतरी काश्मीरचं कौतुक केलं किंवा वाराणसीचं कौतुक केलं, की आपल्याला असं कृतकृत्य झाल्यासारखं व्हायचं, की अरे गोरा माणूस आपली स्तुती करतोय. तसं आपण जेव्हा खरंय. त्यांची स्तुती करतो थोडीशी, की ते खूप खुश होतात हं, आणि हं. त्यांच्या बोलण्यातनं आपल्याप्रती असणारा जो सन्मान आहे, म्हणजे मी लोकांना सांगेन, की हा सन्मान अनुभवण्यासाठी म्हणजे मोदींच्या काळात जे अच्छे दिन आलेत आपण जे म्हणतो, की तुम्ही जगात खरंय. जाता, तिथे तुम्हाला तिथले लोकं आत्तापर्यंत कोण सांगायचं हे मोठे आय-टी इंजिनिअर वगैरे सांगायचे, की ते संगणक घेऊन लॅपटॉप घेऊन बसलेले आणि कोणीतरी विचारायला आलं, की तुम्ही भारतीय आहात तर तुम्हाला आय-टी मधलं कळत असेल. पण इथे सामान्य भारतीय जरी गेला तरी तुम्हाला जो मान-सन्मान तिथे मिळतो, खरंय. तो त्याच्यासाठी तरी तुम्ही जायला पाहिजे असं मला वाटतं. हो, मोदी आल्यानंतर नेक्स्ट सेंट्रल एशिया पॉलिसी किंवा उझबेक अ, राष्ट्रपतींचं भारतात येणं ह्या सगळ्या गोष्टी अ, झाल्या आहेत आणि आय थिंक मोदी पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी मध्य आशियात जाऊन मध्य आशियन देशांशी संवाद साधलाय आणि एक डेडिकेटेड ट्रिप केली आहे मध्य आशियासाठी. नाहीतर आधी रशियाला जायचं ठीक आहे, मग कझाकिस्तानमध्ये थांबू आणि मग पुढे जाऊ. अशा पद्धतीचं जे परराष्ट्र धोरण होतं, ते बऱ्यापैकी आता बदलताना दिसतंय, शिफ्ट होताना दिसतंय. पण मला विनिता वहिनीला विचारायचंय, की तुला माणसांबद्दल तिथे काय अनुभव आले? म्हणजे तिकडची माणसं कशी आहेत? वेलकमिंग आहेत? की इन जनरल टुरिस्ट पर्स्पेक्टिव्हनी तुला काय वाटतं? माणसं म्हणजे किती सांगू आणि किती नाही असं करायचे विचारल्यावर इतकी मदत करायला तत्पर असायचे. म्हणजे अगदी हॉटेलमधच्या मालकापासून वेटरपर्यंत किंवा टॅक्सी ड्रायव्हर किंवा तुम्ही सामान्य जे रस्त्यामध्ये आपल्याला लोकं भेटतात, त्यांना थोडंसं जरी काही विचारलं तरी ते खूप काही असं तुम्हाला सांगायला जातात आणि त्यांना थोडं-थोडं, 1-1, 2-2 शब्द इंग्लिशमध्ये बोलता येतात. त्याचा संदर्भ घेऊन ते तुम्हाला सांगतात. पण खूप मदत केली म्हणजे काहीच नाही आणि हं, एकतर हसत-मुखसतच आणि वेलकमिंग नेचर. हं, खूप छान अनुभव आला. म्हणजे काहीच प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे मला मी म्हटलं जसं पहिल्यांदा, की मला खूप दडपण आलं होतं पहिल्यांदा, की कसं असेल? पण माझं मत पूर्ण बदललं त्याच्यामुळे आणि काहीच प्रॉब्लेम नाही. खूपच मदत करणारे आणि म्हणजे इनफॅक्ट आम्हाला आपल्या इकडे असा अनुभव येत नाही नाहीतर सहसा, की Ola, Uberवाले तुम्हाला सोडतात. तुमचं तुम्ही हं, बघा कुठे जायचंय ते. आम्ही पहिल्या हं, दिवशी एअरपोर्टला उतरल्यानंतर जेव्हा आमचं हॉटेलमध्ये जात होतो, हं, रात्र झाली होती त्यामुळे पटकन गल्ल्या आणि आमच्यासाठी तर तो नवीन देश होता. तर हं, आम्हाला त्या टॅक्सी ड्रायव्हरनी तसंच तोडक्या-मोडक्या इंग्लिशमध्ये विचारून मग त्यांनी त्या हॉटेल मालकाशी त्याच्या फोनवरून फोन लावून कुठे आहे ॲड्रेस हे सांगून आम्हाला तिथे नेऊन सोडलं. म्हणजे एवढी मदत कोण करत नाही आपल्या इकडे तरी. म्हणजे खरंय, स्वतः खरंय. त्या फोनवरून त्याच्या स्वतःच्या कॉल करणार आणि आपल्याला त्याच्याशी बोलणार. हे आम्ही न सांगता केलं त्यांनी. म्हणजे त्याने आम्हाला फक्त नंबर द्या एवढंच सांगितलं. की जर का हं, मिळत नाही, तर बाकी सगळं त्याने केलं. पण असं नाही अनुभव घेत म्हणजे सगळीकडे मिळत. तसंच खरंय. समरकंदला मला त्या हॉटेल मालकानी सांगितलेलं, की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला, मला कधीही कॉल करा. अजूनही तो आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. पण म्हणजे इतकी मदत सगळ्यांनी केली म्हणजे काहीच कुठेच आम्हाला एकदम स्मूथ ट्रिप झाली. म्हणजे मला 1-2 वेळा असं वाटलं होतं, की अरे, आता रस्त्यात एकटीला उभं राहायचंय, तर काही म्हणजे अशी भीती वाटते, की आपण मुस्लिम हो, देशात आहोत. हो. अजिबात नाही. म्हणजे असं कोणी बघत कोणाला काही पडलेलीच नसते. आजूबाजूनी जातात लोकं. हं, आपल्यालाच वाटत राहतं, की अरे, असं काही होईल की काय आपल्याबरोबर? पण खूप हं. छान-छान हो. आणि मला असं वाटतंय आपलं बोलणं झालं तेव्हा तू म्हणालेलीस, की तुम्हाला एक मुलगाही भेटला होता ज्यांनी तुम्हाला पूर्ण ताश्कंदमध्ये मदत केली वाटतं.
ऍक्च्युली हो. ऍक्च्युली आम्हाला पहिल्या दिवशीच मेट्रो स्टेशनवरच भेटला तो आणि हं, बोलता बोलता आम्ही कॅफेपर्यंत आलो तर त्याला म्हटलं आम्हाला जरा कॉफी प्यायची आहे आणि फ्रेश व्हायचं आहे. तर तो म्हणाला ठीक आहे मी म्हणजे तो त्याने आम्हाला दाखवलं ना त्याला लायब्ररीमध्ये जायचं होतं. मग तो गेला. पण तो परत आला 10 मिनिटांनी. तर आम्हाला जरा म्हणजे असं वाटू शकतं ना, की काय उद्देशाने हो, आलाय. हो. पहिलाच दिवस होता आणि आमचा. तर मी म्हटलं, की आपण जरा केअरफुल राहूया, की काय त्याचा उद्देश आहे कळेल आपल्याला म्हणजे. पण तसं ॲब्सोल्युटली काही नव्हतं. तो शिकत होता आणि हं, त्याला तो इंग्लिशची परीक्षा देणार होता. आता अनय म्हणाला, की ILETची जी काही एक्झाम आहे, ती तो देणार हं, होता. तर त्याला असं वाटलं असेल, की मी लायब्ररीत जाऊन इंग्लिशचा अभ्यास करण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल अनुभव घेऊया म्हणून तो कदाचित परत आला असेल असं आम्हाला वाटलं नंतर. पण हं. त्याने पण खूप चांगली खूपच मदत केली आहे. खूप खूप मदत. काही माहिती पण सांगली. असं नाही आम्ही म्युझियममध्ये गेलो, आमीर तिमूर स्क्वेअरला गेलो एकत्र. त्यांनी खूप हं, छान हे केलं आमच्याशी. संवाद हं. साधला आणि माहिती पण सांगितली. तिमूर स्क्वेअर वरून मला आठवलं दादा, की आयडेंटिटी हा मुद्दा किती स्ट्रॉंग आहे तिथे. म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं, की जो जो आपल्याकडे जो आहे, जो एक रॅडिकल इस्लामचा जो भाग आहे, की आम्ही बाबर म्हणजे सर्वस्व किंवा आम्ही बाबरचीच म्हणजे आम्ही मुघलांचीच औलाद आहोत. ही जी भाषा असते रॅडिकल मुसलमानांची, तर तिथे आयडेंटिटीचा मुद्दा किती स्ट्रॉंग आहे कारण मुख्यतः बघायला गेलं तर ह्यांचे जे म्हणजे ह्यांचे जे लिनेज आहे ते इराणशी जास्त संबंधित आहे जो आता शिया देश आहे. पण इन अ वे इन अ ट्रान्झिशन मध्ये हे कुठेतरी आता टर्कीच्या जवळ जाताना दिसतात किंवा टर्कीचा प्रभाव खूप आहे. तर ह्याच्यामध्ये आणि आता जो नवीन जनरेशन आहे तू मगाशी म्हणालास त्यांना कोरियन युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय. तर रेशियली त्यांचे फीचर्स कुठेतरी मंगोलाईड लोकांशी मिळणारे आहेत किंवा आयडेंटिटीच्या बाबतीत म्हटलं तर इतके वर्ष सोव्हिएत रशिया होता. त्यामुळे मग तो प्रभाव किती आहे? तर एकंदरीत काय मुद्दा आहे हा सगळा? म्हणजे त्यांना काय वाटण्याच्या आधी जसे म्हटलं, की आपण हिंदू जागृतीच्या गणेशोत्सवात ही खूप मोठी घोषणा आहे, की तेल लगा लो डाबर का, नाम मिटा दो बाबर का. आणि हो. अशी घोषणा देता, देता आपण हो, हे बाबराच्या हे देशात हे चाललोय. हे हे काय? एक आता राम जन्मभूमीचं जेव्हा हे त्याचंच ते झालं स्लोगन आहे, तेव्हा की तेल तेव्हा लगा दो डाबर का, नाम मिटा दो हो, बाबर का. हो. तेव्हा आणि नाही त्या दिवशी अंडीजानमध्ये म्हणजे जिथे बाबराचा जन्म झाला तिथे काही विद्यार्थ्यांनी जाऊन हे गाणं वाजवलं होतं आणि तो व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. पण म्हणजे माझ्या मनात हा प्रश्न होता, की आपण बाबराच्याच देशात चाललोय. म्हणजे नाम मिटा दो बाबर का करता, करता बाबराच्या देशात चाललोय. तर मग हे सगळं कसं असेल आणि आमीर तिमूर म्हणजे तैमूरलंग याच्याबाबतचा तर हा इतिहास आहे, की जेवढे लोकं हिटलरने मारले नाहीत त्याच्याहून जास्त लोकं हो, तैमूरलंगनी मारले. दिल्ली खरंय. त्यांनी अनेकदा लुटली आणि म्हणजे बाकी तो भारतात थांबला नाही. नंतर तो परत गेला. पण ज्या लुटालुटीच्या गोष्टी तैमूरलंगबाबत आहेत, तो जर त्यांचा हिरो असेल, तो जर त्यांचा राष्ट्रनायक असेल, कारण सगळीकडे तुम्हाला आमीर तिमूर स्क्वेअर चौक असतील, त्याच्या म्युझियम असेल, हं, समरकंद सगळ्या तिमूर वंशीय लोकांचं सगळी जी त्याच्या सगळ्या मशिदी, मदरसे वगैरे असं आहेत. पण मला एक गोष्ट जाणवली म्हणजे त्यांना तैमूरचा अभिमानासाठी आहे, की तैमूरने खरोखर म्हणजे आजच्या जगातला जर जो तैमूर साम्राज्य जर बघितलं, तर एका अर्थाने खरोखर दुसऱ्या महायुद्धात हिटलरनी किंवा अन्य कुठली साम्राज्य असतील त्यांच्यापेक्षा एक मोठं साम्राज्य तैमूरनी ते प्रस्थापित केलं होतं. हं, त्या लोकांना चंगेज खानबद्दल फारसं हे नाहीये. म्हणजे जरी हं, तैमूरलंगनी स्वतःला आपण चंगेजच्या वंशातले आहेत असं सांगून आपलं राज्य विस्तार करण्यासाठी वापर केला असला, तरी चंगेज खानबद्दल एवढं नाहीये. बाबराबद्दल त्यांना माहिती आहे, की बाबर इकडनं आला होता. पण बाबर आणि त्याच्या वंशजांबद्दल त्यांना फारसं काही देणं-घेणं नाहीये. कारण बाबर उझबेकिस्तानातनं जाऊन तो भारतात गेला. आणि त्यामुळे हं. बाबर आणि मुघलांबद्दल म्हणजे हे जे तू म्हणलीस, की इथे अनेक लोकं आहेत, की जे स्वतःला बाबराच्या अवलादी समजतात. म्हणजे खरोखर मला कोणतरी म्हटलं, की बुखारा जे जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी आहेत, ते हं. बुखारावरनं आले. म्हणजे आज बुखारामध्ये जेवढे बुखारी नसतील, त्याच्याहून जास्त बुखारी आज भारतात असतील. भारतात आहेत. म्हणजे स्वतःला खरंय. समजतात आम्ही बुखारी आहोत. जे खान सगळे म्हणजे थोडंसं डिरॉगेटरी वाटेल, पण मी पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये गेलो ना, तर त्या हॉटेलमधला वेटर या पीके मधल्या आमिर खान सारखा दिसत होता. म्हणजे
त्यांच्यासाठी ते खूप रेग्युलर फीचर आहे. पण आपण या Right. लोकांना हे मोठे आले म्हणजे कुठून परदेशातनं भारतात आले आणि इथे राज्य करणारे लोक म्हणून आपण त्यांना तर हं. तो भाग त्यांच्या मनात मला तरी जाणवला नाही. म्हणजे तो असा दिसत नाही. म्हणजे एक आपल्याकडे एक अहंकार असल्यासारखं ती गोष्ट जाणवली नाही. ही गोष्ट खरी आहे, की उझबेक सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर घडतायत. कारण हं. काही शतकं जगाच्या एका मोठ्या भागावर, आशियाच्या एका मोठ्या भागावर राज्य केल्यानंतर त्यांचा पराभव इराणी लोकांनी बहुतेक त्यांचा पराभव केला आणि नंतर रशियन लोकांनी तो सगळा भाग आपल्या टाचेखाली आणल्यामुळे पहिले झार आणि नंतर सोव्हिएट युनियन आणि त्याच्यामुळे या सगळ्या रशियन वर्चस्वाच्या काळात त्यांना तशी एका प्रकारे दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली. जरी रशियन लोकांचं असं म्हणणं आहे, की आम्ही कोणाचं धर्म परिवर्तन केलं नाही. म्हणजे जसं बाकीच्या स्पॅनिश लोकांनी किंवा पोर्तुगीज लोकांनी मोठ्या संख्येने धर्म परिवर्तन केलं, तसं त्यांनी इथे केलं नाही. पण ते जरी असलं तरी ताश्कंद हे सोव्हिएट रशियातलं मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग नंतर तिसरं सगळ्यात मोठं शहर होतं आणि ज्या खरंय. प्रकारचे म्युझियम्स, ज्या प्रकारचा दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास, सोव्हिएट काळाचा इतिहास त्यांनी सगळं प्रदर्शनं, गॅलरीज या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तर ती लिंक त्यांची रशियाशी आहे. पण आता 30 वर्ष झाल्यानंतर 91 साली हा देश स्वतंत्र झाला. 35 वर्ष होत आली. आता 35 वर्ष झाल्यानंतर आता त्यांच्या मनात एक प्रकारची आयडेंटिटी क्रायसिस आहे, की आपण नक्की कोण आहोत? आपण उझबेक खरंय. आहोत, कारण उझबेक भाषा त्याच्यावर बराचसा पर्शियनचा प्रभाव आहे, हो. थोडासा अरेबिकचा प्रभाव आहे. आपण उझबेक आहोत भाषिक म्हणून, का आपण रशियन आहोत, कारण रशियानी आपल्या म्हणजे जी संस्कृती आहे म्हणजे तिथले मुस्लिम समाज असूनही पोर्क किंवा डुक्कर खाणं, वोडका पिणं हे खूप नॉर्मल गोष्ट तिथे होती. का खरंय. आपण मुसलमान आहोत आणि मुसलमान आहोत तर म्हणजे मुसलमान आहोत म्हणून आपण वेगळं दिसलं पाहिजे का? आपण हं. मुसलमानांसारखा पोशाख केला पाहिजे का? आणि ही सगळ्यात मला गोष्ट नवीन जाणवली. म्हणजे एरवी काय होतं, की जो शहरातला जो कॉस्मोपॉलिटन भाग असतो, तिथे हं. लोकं जास्त ज्याला मॉड म्हणतात, म्हणजे तिथे लोकं महिलाही समाजात दारू, नशा करणं, पार्ट्या करणं, हे करणं म्हणजे किंवा आपले जे जी सांस्कृतिक या गोष्टी आहेत त्या सोडणं. पण उझबेकिस्तानमध्ये एका प्रकारे उलटी गोष्ट असल्याचं माझ्या कानावर पडलं. ते म्हणले, की हे ग्रामीण भागातले लोकं बुखारा वगैरे या भागातले लोकं अजूनही वोडका पिणं, सॉसेजेस म्हणजे हं. पोर्क खाणं वगैरे या गोष्टी तिथे खूप कॉमन आहेत. पण जो हं. ताश्कंदमधला जो अपवर्ड मोबाईल म्हणजे जो पूर्वीचा एलीट वर्ग होता, त्याच्यात हं. आता एक नवजागृती येते, की आपण मुसलमान आहोत, तर आपण मुसलमानांसारखे कपडे घातले पाहिजेत. म्हणजे अनेक तरुणी मी बघितल्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर मेकअप केला होता आणि रंगीबेरंगी ते काय म्हणतात तुर्किश हिजाब हे असतात, हेड स्कार्फ हो. असतात ते किंवा हो. मग वेगवेगळे अबायाचे डिझायनर अबाया. म्हणजे असे काळे-बुरखे बरोबर. नव्हते घातले, पण एक एक प्रकारचं डोकं कव्हर करणं, हात कव्हर करणं. नंतर आमचा जो ड्रायव्हर होता त्यांनी सांगितलं, की "मी आता पोर्क खाणं म्हणजे मी पोर्क खात नाही, मी दारू पीत नाही." म्हणजे एका हं. प्रकारे त्याला आपण मुस्लिम असल्याची जाणीव आणि म्हणून म्हणलं, की भारतीयांनी हे का जायला पाहिजे? हं. कारण भारताच्या दृष्टीने मध्य आशियातला उझबेकिस्तान हा एक सगळ्यात महत्त्वाचा देश आहे. अशासाठी कारण चीनची जी महत्वाकांक्षी बेल्ट रोड जी सगळी योजना आहे, ती मला वाटलेलं उझबेकिस्तानमध्ये चीनचा खूप प्रभाव असेल. पण सुदैवाने तो मला फारसा दिसला नाही. कारण किर्गिझिस्तान आणि कझाकस्तान मार्गे ते रशिया आणि युरोपला जाऊ शकतात आणि त्यामुळे उझबेकिस्तान त्यांच्या वाटेत येत नाही आणि त्यामुळे खरंय. मुख्य प्रभाव तिथे नाहीये. आणि त्यामुळे एका दुसरी गोष्ट की मध्य आशियाची अर्धी लोकसंख्या उझबेकिस्तानमध्ये राहते. मध्य आशियातला सगळ्यात स्टेबल देश. कारण या देशामध्ये कधी राज्यक्रांती होईल, कधी अस्थिरता येईल सांगता येत नाही आणि खास करून ताजिकिस्तान असेल किंवा तुर्कमेनिस्तान असेल यांच्या तुलनेत उझबेकिस्तान हा बऱ्यापैकी म्हणजे स्टेबल देश आहे आणि त्याच्यामुळे खरंय. पुढच्या 10 वर्षात या देशाची वाटचाल कुठे होणार? ती तुर्कीकडे आणि तुर्की, पाकिस्तान या सगळ्या यांच्याकडे होणार? का ती चीनकडे होणार? का भारत म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे लक्षात घे. कारण आपण जेव्हा स्वतःला हिंदुत्ववादी विचारांचं समजतो आणि खरंय. जगात 55-56 मुस्लिम देश आहेत, त्यांच्याशी आपले कसे संबंध असायला पाहिजेत? एक जो त्यातला वर्ग असतो तो म्हणतो आम्हाला कोणाशीच संबंध ठेवायचे नाहीयेत. पण हे हं. नरेंद्र मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण नव्हतं आणि कधी राहणारही नाहीये. कारण हे सगळे देश यांच्यापैकी अनेक देशांशी आपण अतिशय घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध मग संयुक्त अरब अमिराती असेल, सौदी अरेबिया असेल, आखाती देश असतील. आणि त्यामुळे मध्य आशियाशी आपलं कशा प्रकारचं धोरण? कारण हे धोरण ठरवण्यात तुमचं सुप्रसिद्ध विद्यापीठ आणि त्यातले सुप्रसिद्ध डाव्यांची खूप मोठी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. तसंच एक
एक इस्लामिस्ट विचारसरणीचे लोक असतात त्यांची खूप विचार त्याचा राहिलेला आहे. मग आपणही खरंय. या देशांकडे याच दृष्टिकोनातनं बघायचं का एक भारतीय म्हणून आपण त्याच्याकडे किंवा एक हिंदुत्ववादी विचारांचे एक राष्ट्र प्रथम म्हणून बनणारे लोक आपण दुसऱ्या पद्धतीने याच्याकडे बघायचं हा देखील विचार करणं आवश्यक आहे. आणि तो हं. विचार करण्यासाठी तिथे जाणं, ते देश कळणं, त्याच्याशी लोकांची मैत्री करणं, लोकांशी संवाद साधणं महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलंय, की एका फ्रंटवर तुम्ही लढत आहात. एक अकॅडमिया म्हणून अभ्यास करणं, त्याच्यावर कॉन्फरन्सेस करणं, पेपर्स लिहिणं. पण जो दुसरा मोठा रोल आहे, की काही कोटी भारतीय दरवर्षी खरंय. काहीतरी 3 कोटी भारतीय व्यवसाय, नोकरी, शिक्षण या निमित्ताने परदेशात जातात. आणि आम्हाला एअरपोर्टवर एक मुलगी भेटली अगदी 5 फूट उंची, अगदी बारीकशी आणि तिला हे काही सुधरत नव्हतं म्हणून मी तिच्याशी बोलायला गेलो. ती अ, तिरुनेरावल्लीमधनं आली होती, तामिळनाडूमधनं खरंय. आणि ती हो. अँडिजनला मेडिसिन शिकायला म्हणजे मी तिला म्हटलं, "तुला भाषा येत नाही" आणि ती उझबेकमध्ये एम-बी-बी-एस शिकते. मी म्हटलं, "तुला काय म्हणजे" कारण तिला भारतात तर कधी प्रॅक्टिस करता येणार नाही. पण आम्हाला येस. अनेक शहरांमध्ये भारतीय रेस्टॉरंटमध्ये जायचो तेव्हा तिथे एक भारतीय विद्यार्थ्यांचा घोळका बसलेला दिसायचा. म्हणजे हे बहुतेक ती लोकं तिथे मेडिसिन शिकायला आली होती. म्हणजे हा देखील आपला एक तिथे स्टेक आहे. तर या हो. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे एकीकडे द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक या गोष्टी चालू राहतील. तिथे हं. स्पष्टपणे सांगायचं तर जेवढा स्कोप संयुक्त UAEमध्ये, सौदीमध्ये, कतारमध्ये किंवा अगदी इजिप्तमध्ये आहे, तेवढा उझबेकिस्तानमध्ये नाही, कदाचित नाही. भविष्यात येणार नाही. पण जो चायना-रशिया कॉरिडॉर, चायना-रशिया-युरोप कॉरिडॉर बेल्ट रोड आहे किंवा हं. पाकिस्तानच्या डोक्यावर, अफगाणिस्तानच्या डोक्यावर अशी जी मध्यवर्ती जागा आहे, तर तिथे भारताचं एक स्टेक असणं, भारताचं तिथे एक महत्त्वाचं स्थान असणं आवश्यक आहे. आणि ते स्थान राखण्यात जी भूमिका परराष्ट्र मंत्रालय त्याच्या काही मर्यादा आहेत. म्हणजे डॉक्टर जयशंकर कितीही तेजस्वी वाणीत बोलत असले, तरी शेवटी ते सरकारी खातं आहे आणि सरकारी खात्याच्या मर्यादा खरंय. असतात. पण एक आपण खरंय. भारतीय नागरिक म्हणून आपण त्यात कशाप्रकारे योगदान देऊ शकतो, तो देखील विचार करणं आपण आवश्यक आहे असं मला वाटतं. खरंय. आणि रॅडिकलायझेशन तुला कुठे जाणवलं का? कारण का की जर आपण फरगणा व्हॅलीचा जो मुद्दा घेतला, तर फरगणा व्हॅली एका अर्थाने मध्य आशियामधलं काश्मीर म्हणूनच ओळखलं जातं. आणि असं बघायला गेलं तर जे रॅडिकलायझेशन जे आपल्याकडे 1990च्या काळात काश्मीरमध्ये जे झालं होतं, काश्मीरी पंडितांसोबत वगैरे, तोच काहीसा मुद्दा फरगणा व्हॅलीमध्ये पण होता, की अफगाणिस्तानात युद्ध थांबल्यामुळे अचानक फरगणा व्हॅली आणि काश्मीर सारखे भाग रॅडिकलाइज्ड होतात. कारण जिओग्राफी बघितली तर हे 2 भाग फारच सेन्सिटिव्ह भाग आहेत. कारण फरगणाचा मुद्दा घेतला तर किर्गिज, ताजिक आणि आपलं उझबेक हे पॉप्युलेशन तिथे असल्यामुळे तिथे त्यांच्यामध्ये वंशवाद खूप आहे. आणि आता तिथे IMU म्हणून एक नावाची दहशतवादी संघटना इतके वर्ष ॲक्टिव्ह होती, जिनी आता स्वतःला ISISचा फॅक्शन म्हणून घोषित केलंय. तर ह्या सगळ्या पद्धती तुला काही जाणवल्या का? नाही मला नाही जाणवलं कारण जसं म्हटलं, की जे मी वाचलं आणि वाचून गेलो होतो त्याच्या आधारे हो. सांगतो. उझबेकिस्तानची लोकसंख्या आहे. ताश्कंद ही राजकीय राजधानी आहे. पण हं. सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे ही देशाच्या पूर्वेकडे फरगना व्हॅलीमध्ये आहे. कारण तो सुपीक प्रदेश आहे. बरोबर. भरपूर पाण्याची उपलब्धी आहे. बाकीचा उझबेकिस्तान खूप जास्त वाळवंटी आहे. आणि खरंय. असं जरी असलं तरी जे मी एक वाचलं होतं, की उझबेकिस्तानमध्ये एक नैसर्गिक भिंत आहे. म्हणजे हा जो हो. सगळा जो फरगना व्हॅलीचा जो भाग आहे उझबेकिस्तानचा, त्याच्यातनं तुम्हाला ताश्कंदला येण्यापेक्षा कदाचित किर्गिझिस्तानला आणि ताजिकिस्तानला जाणं सोपं पडतं. कारण ते समतल प्रदेशात आहेत आणि तिकडनं इकडे यायचं तर तुम्हाला त्या ज्या कॉरिडॉरमधनं किंवा खिंडीतनं आणि डोंगराळ भागातनं यावं लागतं आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला ताजिकिस्तान मार्गे उझबेकिस्तान म्हणजे स्वतःच्याच देशात जाताना 2 देश पार करून स्वतःच्या देशात जाणं हे अधिक सोयीस्कर पडतं असं मी वाचलं होतं. पण अर्थात मला प्रत्यक्ष अनुभव असा नाही आला. पण लोकांच्या बोलण्यातनं आलं, की त्या भागातले लोकं वेगळे आहेत. त्या भागामध्ये जास्त धर्माचा प्रभाव आहे. हो. कर्पगकळकास्तानबद्दल मी ऐकलं, पण आम्ही तिथपर्यंत गेलो नाही. पण त्याच्यामध्ये एक ब्रेकअवे रिपब्लिक आहे. म्हणजे हो. आपण काश्मीरबद्दल बोलताना असा अभिमानाने आता 370 मुळे परिस्थिती बदलली. पण पूर्वी असं सांगायचो नाही, की नाही जम्मू-काश्मीर स्वायत्त आहे, त्यांचा वेगळा झेंडा आहे, असं आपण सांगायचो नाही. पण तिकडे लोकं बिनधास्त सांगतात, "नाही ते कर्पलकस्तान ते वेगळं आहे, त्यांचा वेगळा झेंडा आहे" आणि ते खरंय. ते मला थोडंसं वैषम्य वाटलं, की असं इतक्या पण कदाचित हे सगळे देश काय म्हणतात सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर अचानक तयार झालेले असे त्या सीमा नसलेले देश आहेत आणि
अनेक देशांमध्ये तर सीमाच नाहीये. तुम्ही रस्त्यावरनं सरळ गेलात, की असं चालता-चालता तुम्ही दुसऱ्या देशात जातात आणि खरंय, त्यामुळे कदाचित असेल. पण हा त्यातला एक विशेष अनुभव म्हणून सांगता येऊ शकेल. खरंय. मी आता ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी कदाचित ह्या सगळ्या भागाला भेट देईन. तर मी जाताना एकटी जाईन. तर मला वहिनीला विचारायचंय, की ॲज अ वुमन किंवा एक स्त्री म्हणून हा प्रदेश एकटीने फिरण्यासारखा आहे की नाही? हो आहे. असं काहीच म्हणजे आता माझ्याबरोबर अनय होता म्हणून कदाचित मी असं सांगेन. पण मला तरी असं कुठेच काही म्हणजे जी आपल्याला दहशतवादी हल्ला किंवा असं हं. अशी जी काही भीती असते, तशी भीती कुठेच नाही जाणवली. म्हणजे सुरुवातीला जे वाटत होतं, की असं काहीतरी असेल वगैरे, पण असं काहीच जाणवलं नाही मला. आणि हं. तुमच्याकडे जर का जसं अनयनी त्याच्या एका व्हिडिओमध्ये उझबेकिस्तानमधलं सांगितलेलं, की तुम्हाला बुकिंग करता येत असेल हॉटेलचं, तुम्हाला फ्लाइटचं बुकिंग करता येत असेल, तुमच्याकडे इंटरनॅशनल व्हिसा कार्ड आहे, तर तुम्ही जाऊच शकता नक्की आणि तुमच्याकडे तोंड आहे. तुम्ही संवाद साधू शकता. Google ट्रान्सलेटर, Google लेन्स हे सगळं वापरून नक्कीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. खरंय, खरंय. नाही पण आणखीन एक सांगायचं म्हणजे, की आता थोडं विषयांतर होईल, पण उझबेकिस्तान म्हणजे आम्ही जी काही 4 शहरं फिरलो, ती अतिशय स्वच्छ आणि हो. अतिशय शिस्तबद्ध लोकं आहेत. म्हणजे कुठे तुला कचरा दिसणार नाही. मोठ्याच्या मोठ्या बागा दिसतील. फुटपाथ अगदी मोठेच्या म्हणजे पॅरलल फुटपाथ आहेत त्याला बागेला. त्यामुळे तुम्हाला चालायलाही काही वाटत नाही. आपल्यासारखं रिक्षामध्ये आले, कुठले विक्रेतेमध्ये आले, असं काही नाही. चालायला हं. पण मजा येते आणि छान सगळीकडे जिथे नजर जाईल तिथे हिरवं, हिरवंगार छान आणि छान फुलझाडांची बॉर्डर केली आहे त्याने कुंपणासारखी प्रत्येक रोडला. आणि ती अतिशय सुरेख दिसते. म्हणजे असं सांगावसं वाटतं आपल्या इथल्या राजकीय पक्षांना, की तुम्ही ह्याच्यातनं काहीतरी शिका आणि आपल्या इथे पण काहीतरी त्याच्यातनं सुरू करा किंवा लोकांना थोडंसं शिस्त लावा. असं सांगावसं वाटलं. म्हणजे एवढी अर्थात लोकसंख्या कमी आहे तिकडे हे मान्य आहे. आपल्याकडची लोकसंख्या खूप जास्त आहे. पण कुठेतरी थोडंफार तरी आलं पाहिजे आपल्या इथे असं असं म्हणजे असं बघून असं हे झालं, की अरे यार आपल्याकडे पण हे पाहिजे थोडंसं. हो, स्वच्छ भारत अभियान नंतर हे नक्कीच होतंय भारतात. पण रात्री किती वाजेपर्यंत तुम्ही फिरत होतात? आणि कसं आम्ही रात्री रात्री आम्ही शहर 2 वेळा आम्हाला रात्रीची म्हणजे अशी यायची वेळ आली. एकदा आम्ही 11:15ला 10:30 11:45ला समरकंदला उतरलो हं. स्टेशनवर आणि तिकडनं आम्हाला टॅक्सीने पुढे जायचं होतं. तर आम्हाला तेच की टॅक्सी मिळेल, टॅक्सीवाला कसा असेल, आम्ही पण पोहोचू, कसे पोहोचू? पण काहीच प्रॉब्लेम नाही आला. खरं सांगते आणि लोकं मदत करतात विचारल्यावर. असं काहीच हं. कोणी आम्हाला त्रास दिलाय कोणी ह्याच्या ह्यानी काहीच नाही. रात्र आहे म्हणून त्याचा फायदा घेतलाय असं काहीच नाही झालं. दुसऱ्या हं. वेळेला म्हणजे आम्हाला बुखाराहून खिवाला जायचं होतं. आमची रात्री 4 वाजून 8 मिनिटाची पहाटे म्हणजे 4 वाजून 8 मिनिटाची ट्रेन होती आणि त्या दिवशी नेमका तिकडे पाऊस पडलेला होता. म्हणजे विजा आणि पाऊस असं झालेलं होतं. तर आणखी म्हणजे ते एकतर 2:30 वाजता निघायचं हॉटेलमधनं. आपल्या इथे रात्री निघालो तरी Ola, Uber बुक होत नाहीत. कधी काहीतरी प्रॉब्लेम येतो रिक्षा आणि हे मिळत नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं होतं, की लवकरच निघूया जरा. 2:30 वाजता निघालो आम्ही, पण आम्हाला एकदम स्मूथली टॅक्सी बुक झाली आणि विशेष म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर प्रत्येक सिग्नलला थांबवत होता. हं. असं की नाहीये म्हणून मी गाडी नेली पुढे असं काही नाही. प्रत्येकाला तो प्रामाणिकपणे थांबवत होता आणि आम्ही अगदी सुखरूप पोहोचलो स्टेशनला. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे आम्हाला म्हणजे दडपण होतं, की अरे कसे पोहोचणार आपण दुसरा परका देश आहे. काहीच नाही. म्हणजे मनात पण आलं नाही टॅक्सीत बसल्यानंतर. इतकं आणि छान हाय किती स्पीड वेळा ट्रेनचा प्रवास झालाय. अनुभव कसा होता? म्हणजे एकंदरीत तुमचा ट्रेन प्रवास कसा होता ह्या सगळ्या तर मी ट्रिपमध्ये? त्याच्याबद्दल सांगतो म्हणजे कारण आपली जी रेल्वे आहे ती बरेचदा बहुतेक रशियाचा त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. हो, आपल्याकडच्या रेल्वे हो. गाड्या आणि मालगाड्या आणि त्यामुळे ते सगळ्याची रचना साधारणतः सारखी होती. तिथला मीटर गेज असल्यामुळे थोड्या रेल्वे अरुंद आहेत. पण म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे तू जी किटलीची गोष्ट सांगितली. प्रत्येक जण तिथे एवढे खाण्याचे पदार्थ घेऊन आलेला म्हणजे मोठी ब्रेडची पाकिटं, किटल्या आणि कारण ती किटलीची सवय माहीत असल्यामुळे बहुतेक प्रत्येक हो, रेल्वेच्या डब्यात एक गरम पाण्याचं पिंप आहे. आणि हो. त्यामुळे ते खास करून शाकाहारी लोकांना ज्यांना इकडनं कॅरी करायचंय नूडल्स, उपमा-बिपमा काहीतरी ते काय, तर तिथे गरम पाणी सगळीकडे असतं आणि ते तुम्ही घेऊन तुम्ही रेडी टू कुक मील्स हे करू शकता. पण अखंड लोकं बसल्या-बसल्या खात असतात आणि सगळे कुटुंबाला घेऊन आलेले असतात. त्यांना बोलायचं असतं काहीतरी, पण भाषेची अडचण जाणवली. लोकं गाडीत
चादरी लावून कपडे बदलतात आतमध्ये, म्हणजे अगदी भारताची आठवण येण्यासारखा प्रकार असतो. आणि पण रेल्वे एका याने रेल्वे स्टेशन खूप प्रशस्त, सुरक्षेची काळजी घेतलेली, प्रत्येक डब्याला अटेंडंट म्हणजे गाडीत चढायला पण प्रत्येक डब्यात मदत करायला प्रत्येक डब्यापाशी एक माणूस उभा असतो. आणि त्या अच्छा. त्या दृष्टीने रेल्वेची व्यवस्था मला अतिशय चांगली वाटली. आता तिकडे अफ्रोसियाब म्हणून बुलेट ट्रेन आत्ता हो. ती समरकंद बुखारापर्यंत आहे, ती अगदी खिवापर्यंत जाणार आहे असं वाटलं. पण एकूणच ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतात, म्हणजे तुम्ही ₹15 अमर्यादित मेट्रो प्रवास करू शकता. ₹15 तुम्ही अमर्याद बस प्रवास करू शकता. 3-4 दिवसाचा पास मिळत नाही. रोजचं तिकीट प्रत्येक वेळेला वेगळं तिकीट काढावं लागतं. पण ₹15 म्हणजे खूप नॉर्मल आहे. टॅक्सी पण बनवू शकतो तुम्ही. टॅक्सी केली तरी ₹75, ₹100, ₹150 याच्यावर बिल येत नाही. म्हणजे साधारणतः 4 किलोमीटर, 5 किलोमीटर म्हणजे आपल्याकडे जेवढे पैसे पडतात तेवढेच पडतात. पण एकदा आमचं हॉटेलचं बिल 199 पॉइंट काहीतरी $57 वगैरे असं आलेलं. म्हणजे मी अपेक्षाही केली नव्हती, की मी $200 दिल्यावर ते पैसे परत देतील. तर मी जेव्हा $200 दिले, तेव्हा त्यांनी माझ्या खात्यावर 10,000 सोम, म्हणजे 10,000 सोम म्हणजे किती जेमतेम ₹85-90 असतील. पण ते त्यांनी मला परत केले. आणि हं. एकदा आमचा जो दिवसभर गाडी भाड्याने केली होती, तर त्यांनी वाटेत थांबून स्वतःसाठी त्यांनी काय जे ह्याचं कोका-कोला, मोहिटोचे कॅन घेतले. आमच्यासाठीही घेतले आणि ते त्याच्यातर्फे होते. म्हणजे हे जे एक लोकांच्यातलं जे आदरातिथ्याचं गोष्ट मला जाणवली, ती खरोखरच कौतुक करावी अशी. खरंय. मला असं वाटतं ती एक आशिया खंडात सगळीकडेच आहे, जी वेस्टर्नर्सनी आपल्याकडून शिकायला हवी खरं तर. कारण का की माझे पण बांगलादेशातले अनुभव असेच आहेत, की लोकं फारच त्यांना कुतूहल असतं, की तुम्ही भारतातून आलाय. आणि आत्ता तू जे म्हणालास ते अगदी खरं आहे, की 2014 नंतर जी भारताची फॉरेन पॉलिसी आहे किंवा जे भारताचं वर्चस्व म्हणण्यापेक्षा जे भारताचा जो प्रभाव आहे आशिया खंडात एकंदरीत सगळ्याच देशांमध्ये आणि ज्या पद्धतीने भारताकडे बघितलं जातंय एका आदराने, त्यासाठी नक्कीच मोदींना क्रेडिट द्यायलाच हवं. आणि एकंदरीत आधी सुषमा स्वराज आणि आता जयशंकर यांच्यामुळे हे शक्य झालंय, हे अगदी मान्य करायलाच हवं. आणि आता थांबूया आपण म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आता तू तू शेवट कर, म्हणजे नाहीतर मी करायला, मी म्हणलं तू इंटरव्ह्यू घेतेस तर तू शेवट करशील हो, अशी हो. मला मी वाटते. करते. नाही, नाही मी करते. पण म्हणजे करू की अजून काही हे करायचंय. हे नाही, तू बऱ्याचशा गोष्टी सजेस्ट कव्हर झाल्यात आणि लोकांनाही खूप बोर करता कामा नये आपण, कारण 40 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे आटोपशीर असलेलं चांगलं. आणखीन काही राहिलं लोकांनी सुचवलं तर आणखीन व्हिडिओ करता येईल. विनीताला बहुतेक काहीतरी बोलायचं. हं. मला एक सांगायचं की तुम्ही म्हणजे मी काही त्याचा प्रचार नाही करत आहे, पण जसं अनयने आधी पण सांगितलं की एका युरोपियन देशामध्ये गेल्याचा तुम्हाला फील येतो. पण तिथली स्वच्छता, तिथली शिस्तबद्धता आणि त्यांचं आदरातिथ्य घ्यायला नक्की तुम्ही जा. खूप छान अनुभव आहे उझबेकिस्तानचा. म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढा चांगला आम्हाला अनुभव येईल. पण खरंच नक्की जा. तुम्हाला पॉसिबल म्हणजे आवडत असेल इतिहास आणि हे सगळ्या गोष्टी तर अवश्य जा. असंच मी सांगेन. थँक यू अनय दादा आणि आपली स्पेशल गेस्ट ह्या चॅनलवरती आज आलेली आहे विनिता बहिणी, की तू आलीस आणि तू बोललीस सगळ्यांशी, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि इनफॅक्ट मलाही बरीच माहिती मिळाली, कारण मी ह्या सगळ्या देशांचा अभ्यास करत असले तरी कुठे ना कुठे तिथे जाऊन येणं आणि तिथे जाऊन आल्यावरचे जे अनुभव असणं ते फार वेगळे असतात. ते तुम्हाला पुस्तकांमध्ये मिळत नाहीत. त्यामुळे ह्या व्हिडिओचा नक्कीच सगळ्यांनाच फायदा होईल, ज्यांना सेंट्रल एशिया बघायचं आहे, ज्यांना जायचं आहे, जे त्याचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत. तर त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि आपण भेटू पुढे परत MH48 मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.